माझ्या घरी पुष्कळ लुगडे आहेत, चला म्हणतो 90 येईन तुम्हाला. आणलं बाई, विणबाईला आणलं. आता पहिल्या दिवशी आली विणबाई, सुनाची माय चांगली हिची सोय केली, सुन आपली चांगली सोय करेल. महाराज एवढ्या त्या विणबाईची सोय, गरम पाणी सुंदर अगदी नाव घातलं, शॅम्पू साबण लावून पद्धतशीर, आणि दोरणीवरचं लुगडं दिलं नेसायला. तिनं नेसलं लुगडं. बोचरी थंडी असती त्यावेळेस, शिवरात्रीला काही मोठी थंडी. शाकाय बसली ती, कोण? विहीनबाई चुलीजवळ शाकाय बसली. त्यावेळेमध्ये येऊ आहे ना, पाहुणे आले आणि बैठकीत बसवले आणि चुलीकडे पाहिलं आणि आवाज द्याला, 4-5 कपची हाटा. आता ही विणबाई, हिला काही माहीतच नाही. आता ती कोणी उत्तर देत नाही म्हणून याचं टेम्परेचर वाढायला, तुला काय म्हणतो ऐकलं का? ते 1 नाही 2 नाही, तिला वाटलं आपण ये मध्ये नाही तर कशाला काय भान, याची बायकून म्हणताय आपल्याला कशाला मग. ती अगदी मोकळ्या अंगाने मस्त बसली महाराज. हे म्हणते, अरे तुला समजत का नाही? हो नाही काय तुला बोला, रोग आला काय तुला? सांग ना लवकर. हां 4 टाक लवकर, 4-5 कपचे हा टाक. तरी येऊन बघ तू बोलत नाहीस. हां तुझ्याकडे पाहायला लागतंय मग बा वाढायला टेम्परेचर. तो आता याला राग यायला बोलत काऊन? आता विणबाई कशाला बोलत? तिला वाटतं ते बायकुल म्हणते आपल्याला काय करायचं. ती आपली मस्त बसली बिचारी, तू तशी ऐकणार नाही. मला भोवती 1 लाकूड त्याच्या 2-3 हाणले. जे हिनबाई पळून गेली, अजूनही व्हाया पुढेच राग येतात का बाया? आता येतात काय विणबाई? नाही. पण आहे ना आपल्याकडे की युवाई आले की विणबाई पुढे येत नाही. तेव्हापासून हे म्हणे ते मार खाला तेव्हापासून. दृष्टांत संपला. आता सिद्धांतामध्ये याचा आपल्याला सिद्धांतामध्ये काय सांगतो सिद्धांत, की जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी दोन्ही दुःखाला कारणीभूत नाहीत, त्यांचा काय संबंध कारणीभूत आहे. लक्षात ठेवा. आता जीवसृष्टी कोणती? लुगडं. कोणातरी कंपनीचा मालक असेल, त्या मालकाने ते बनवले, त्या लुगड्याला बनवणाऱ्या नोकर चाकर माणूसच येते, जीवच येतं. म्हणून जीवसृष्टीचं कोण झालं? लुगडं. आणि शरीर कोणती सृष्टी आहे? देवी दिला देहे भजना गोमठा, तो या झाला फाटा बाधिकेचा. याप्रमाणे हा शरीर काय? ईश्वर सृष्टी. आता रात्री लुगडं तिकडं होतं, दोरणीवर ही इकडं होती, मार खायचं काम पडलं का? दुःख झालं का? पण सकाळी जेव्हा त्या दोरणीवरच्या लुगड्याचा संबंध या ईश्वरसृष्ट जीवा शरीरात संबंध झाला आणि तो